बघा आपल्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये दोन प्रति उत्पन्न मती होऊन गेले बघा. प्रति उत्पन्न मती कशाला म्हणतात? प्रति म्हणजे दुसरा, उत्पन्न म्हणजे निर्मिती करणे आणि मती म्हणजे बुद्धी. आपल्या बुद्धिमत्तेनुसार समोरच्यानं आपल्याला केलेल्या प्रश्नाचं उत्तर एका क्षणात तयार करून देणे याला प्रति उत्पन्न मती म्हणतात. त्याच्यामध्ये एक झाला बघा बिरबल आणि दुसरा झाला तो कालिदास. ऐका, दोघाही मी उदाहरणाने पटवून देईल तुम्हाला. बिरबल किती विद्वान होता ऐका. बिरबल एका जागेवर एका क्षणामध्ये उत्तर निर्माण करून देणारा बिरबल. एकदा काय झालं बघा, बिरबल संध्या करत होता, जातिवंत ब्राह्मण होता बिचारा. संध्या चालू होती, संध्या करता करता तेवढ्यामध्ये एक सैनिक आला आणि त्या सैनिकानं सांगितलं, बिरबलजी आपको जहापनाने बुलाया है. बिरबलाला वाईट वाटलं, संध्या अपूर्ण राहिली, पण काय करावं, राजाचा आदेश होता, जावं लागणार होतं. संध्या तशीच अपुरी ठेवली आणि बिरबल निघाला. राज दरबारामध्ये गेल्यानंतर विचारलं, जहापना आपने बुलाया? हा बिरबल, काय काम काढलं? काय नाही म्हणे, थोडं फिरायला जायची इच्छा झाली, फिरायला जावं असं वाटतंय, चला म्हणे जहापना. फिरायला तर निघाले दोघं. रस्त्याने चालतात. रस्त्याने चालता चालता बिरबलाच्या डोक्यामध्ये मात्र एकच विचार चाललेला आहे की आजची मात्र आपली संध्या अपूर्ण राहिली. पण चालता चालता वाटेनं जात असताना बिरबलाला एक तुळशीचं झाड दिसलं. खरं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला त्या ठिकाणी मातेची जागा दिलेली आहे का नाही. तुळशीचं झाड दिसलं. बिरबल थोडा बाजूला आला, त्या तुळशीला नमस्कार केला आणि एक प्रदक्षिणा घातली. हे पाहिलं जहापनाने, हे पाहिलं अकबरानं आणि विचारलं, बिरबल ये क्या है? बोले ये तो हमारी माँ है. अरे क्या तुम हिंदू लोग कई मूर्ख जैसे बघते हो. अरे एखादं झाड काय कोणाची आई होऊ शकताय का? आता तो राजा होता महाराज. आपल्याकडे एक मन आहे बघा, राजा बोले दल हाले. राजा, आणखी त्याला इंग्रजीमध्ये असं म्हणतात बघा, द बॉस इज ऑलवेज राईट. तो राजा असला तरी तो खराच असतो, मग तो कितीही मूर्ख असला तरी तो खराच आहे, कारण तो राजा असतो. त्याला नाही जमलं महाराज. तो जवळ गेला आणि ते तुळशीचं झाड उपटून टाकलं. राजा होता, काय करावं, काय बोलता आलं नाही. बिरबलाला वाईट वाटलं, तसाच चालत राहिला. पण थोडं पुढे गेल्यानंतर त्याला आणखी एक झाड दिसलं. ते झाड होतं काचकोरीचं झाड. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? हा, काचकोरीचं झाड माहिती आहे ना. काचकोरीचं झाड असं अंगाला लागल्यानंतर गार वाटतं, मस्त शांत झोप येते. हा, आग्याचं झाड माहिती आहे ना. महिला मंडळ माग झोपलेल्यांना उठवा, थोडं राहिले 10 मिनिटं. आग्याचं झाड माहिती आहे ना. आग्याचं, ते आग्याचं झाड दिसलं. पण बिरबल मोठा चतुर होता. बिरबलानं जसं तुळशीच्या झाडाला जवळून नमस्कार केला, पण त्या काचकोरीच्या झाडाच्या जवळ नाही गेला, दुरूनच नमस्कार केला. आता अकबरानं विचारलं, बिरबल अब ये क्या है? बोले ये तो हमारे पिताजी है. अरे क्या तुम मूर्ख लोग. त्याला आता ज्याला माय जमली नाही त्याला बाप काय जमणार आहे महाराज. तो गेला ना जवळ येडपट. त्या आग्याच्या झाडाला हलवायला लागलं. त्याच्यावर जे फुफुटा बसला होता ना, तो फुफुटा उडाला आणि राजाच्या अंगाला लागला. अंगाची दाह व्हायला लागली. राजानं तिथंच भजन केलं सुरू, ज्ञानोबा तुकाराम. उड्या मारायला लागला. काय करावं. तेव्हा बिरबलानं सांगितलं, जहापना आपली माँ अच्छी है लेकिन बुड्ढा बहुत खराब है. इथं जमत नाही. याला काय म्हणतात? प्रति उत्पन्नमती. मला वाटतं हे उदाहरण तुम्हाला कळलं नसावं. आणखी दुसरं सांगतो, कारण बिरबलाच्या जीवनामध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत बघा. कारण तो खरंच प्रति उत्पन्नमती होता. कधीतरी त्याचा विचार केला पाहिजे आपण. एकदा काय झालं, रस्त्याने त्या ठिकाणी भर दरबारामध्ये बसल्यानंतर अकबरानं सांगितलं, बिरबल रात्री मला एक स्वप्न पडलं रे. काय स्वप्न होतं जहापना? रात्री मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये आपण दोघे रस्त्याने चालत जात होतो. रस्त्याने चालता चालता अचानक रस्त्यामध्ये 2 खड्डे आले. कारण तो जुना काळ होता, त्यामुळे रस्त्यावर 2च खड्डे होते. कळतंय ना. जुना काळ होता त्यामुळे 2च खड्डे होते. 2 खड्डे लागले आणि काय सांगावं बिरबल, चलता चलता एका खड्ड्यामध्ये तू पडला आणि एका खड्ड्यामध्ये मी पडलो. सारा दरबार हसायला लागला. पण तेवढ्यामध्ये अकबराने सांगितलं, पण बिरबल हसण्यासारखं इथं नाही, हसण्यासारखं तर पुढे काय झालं सांगितलं. ज्या खड्ड्यामध्ये तू पडला होता ते खड्डं होतं घाणीचं आणि ज्या खड्ड्यामध्ये मी पडलो होतो ते खड्डं होतं मधाचं. आता तर सगळा दरबार हसायला लागला. पण अपमान झाला बिरबलाचा. पण आता अपमान झाल्यानंतर एवढा सहजासहजी खपून घ्यायला तो बिरबल होता. तो काय तुमच्या आमच्यासारखा साधा वारकरी नव्हता. अपमान झाला, सहन नाही झाला. त्यावेळेला बिरबलानं सांगितलं, जहापना
जे स्वप्न तुम्हाला पडलंय ना ते स्वप्न मला सुद्धा पडलंय. काय स्वप्न पडलंय बिरबल? सांगितलं आपण दोघं रस्त्याने जात होतो. रस्त्याने जात असताना रस्त्यामध्ये 2 खड्डे लागले. एका खड्ड्यामध्ये तुम्ही पडलात, एका खड्ड्यामध्ये मी पडलो. ज्या खड्ड्यामध्ये तुम्ही पडला ते खड्डं होतं मधाचं आणि ज्या खड्ड्यामध्ये मी पडलो ते खड्डं होतं घाणीचं. अरे बिरबल, हे तर स्वप्न मला सुद्धा पडलंय. पण बिरबलानं सांगितलं नाही जापना, माझं स्वप्न आणखी थोडंसं पुढे. पुढे काय झालं सांगितलं. 10-15 मिनिटानंतर आपण दोघेही वरती आलो आणि वरती आल्यानंतर तुम्ही मला चाटत होते मी तुम्हाला चाटत होतो. अर्थात याला प्रति उत्पन्नमती म्हणतात. एखाद्यानं जर आपल्याला प्रश्न टाकला तर जाग्यावर त्याचं उत्तर निर्माण करून देणे याला प्रति उत्पन्नमती म्हणतात. ऐका, असाच एक प्रति उत्पन्नमती होऊन गेला, त्याचं नाव आहे कालिदास. कालिदास किती बुद्धिमान होता माहितीये, किती चाणक्य होता. कालिदास सांगण्यापेक्षा मला कालिदासाची प्रजा सांगू द्या. कालिदासाच्या नगरीतले लोक सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीनं बोलत होते. शास्त्रोक्त पद्धतीनं. बघा, एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. बऱ्याचदा लोक सोंग करत असतात बोलण्याचे. बऱ्याचदा काय होतं, आपल्याकडले लोक बाहेर फिरायला गेले ना, इकडे आल्यावर थोडं येड्यावणी करतात. येड्यावणी करतात लोक. काय झालं बघा, आमच्यातलं एक जण काशीला गेलं आणि त्याच्यावर काय परिणाम झाला काय माहितीये. ते गावाकडे आलं की घरच्यांना सांगितलं, हे पा 1 महिनाभर काशीमध्ये राहिलोय, सारं संस्कृत शिकून आलोय म्हणून. आतापासून आपल्या घरामध्ये मराठी कुणी बोलायची नाही, आजपासून आपल्या घरामध्ये संस्कृत बोलायचं. आता तर प्रश्नच पडला, संस्कृत कसं बोलावं? संस्कृत काय एवढं सोपं आहे का? पण त्यानं सांगितलं संस्कृत अवघड नाही, संस्कृत एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. एकाच वाक्यात सांगितलं, संस्कृत जर बोलायचं असेल तर प्रत्येक शब्दाच्या शेवटी टिंबन देतंत संस्कृतम होतम. कळतंय का? बघा, संस्कृत शिकायचं असलं तर बघा, आजच्या दिवस चान्स आहे. बघा, ज्याला शिकायचे ते स्तब्ध बसा. संस्कृत किती सोपं आहे. टिंबन देतंत संस्कृतम होतम. झालं, घरच्यांचं सुरू झालं, पण घरचे ह्याला कदरून गेले महाराज. घरच्यांना काय त्याचा मेळ जुळाना, हा मात्र संस्कृत काय बोलायचं सोडेना. काय करावं, घरचे कदरले. एके दिवशी त्याचं पोरग शेतामध्ये गेलं, त्याला आऊत हाणायचं होतं. आता आऊत हाणायचं म्हणल्यावर त्याची काही सामग्री असते ठरलेली. त्याला येठण लागतं, त्याला जू लागतं, त्याला अजून रुमणं लागतं. रुमणं बऱ्याच जागेवर लागतं, ते आवतालाही रुमणं लागतं, आहे का नाही? तसं ते रुमणं लागतं. त्यानं सगळी सामुग्री एकत्रित केली, पण त्याला येठणच सापडाना. त्यानं बराच वेळ सापडलं, कारण त्यानं विचार केला, या बापाला जर फोन लावला तर ह्याला संस्कृतमध्ये विचारणं बी अवघड आहे आणि यानं सांगितलं तर ते कळणं बी अवघड आहे. पण नाईलाज झाला आणि त्यानं फोन लावला. त्यानं विचारलं, बाबम यंटनम कुंटनम. बघा, संस्कृत कळतंय का? यंटनम कुंटनम. आता ते तर संस्कृतला येडं झालेलं होतं. त्यानं सांगितलं, बाळम यंटनम कुंटनम. येटण कुठे? खुटीला. यंटनम कुंटनम. सगळे कदरले महाराज. घरी त्याची बायको कदरली होती. बायकोनं आपली येडीवाकडी खिचडी हलवली, बिचारी जेवण केलं, तशी झोपली. हा मात्र भजनावरून आला, ताट घेतलं, खिचडी घेतली, ताटामध्ये जेवण केलं आणि ताट खरकट ठेवलं आणि तसाच झोपला. सकाळी पहाटच उठला पूजा करण्याकरता. पूजाला दुसरं ताट सापडलं नाही, अंधारामध्ये दिसलं नाही. तेच खरकट ताट घेतलं आणि पूजाला गेला. पूजा झाली. पूजा झाल्यानंतर जे तीर्थ घ्यायचं असतं ना, ते तीर्थ घेतलं, पण ताट खरकट असल्यामुळं याला तीर्थ तिखट लागलं. तेवढ्यामध्ये जोरात ओरडला, म्हणला, बायकुम तीर्थम तिखटम लागतम. बायकुनी सांगितलं, अरे आडमुटम, ताट खरकटम म्हणून तीर्थम तिखटम लागतम. किती सोपं आहे संस्कृत. सोपं आहे का नाही? उद्यापासून मला वाटतं आपल्या गावामध्ये राबवायला अडचण नाही. नाही, असं काय करू नका, मला पुढच्या वर्षी पण यायचंय. ऐका नाही, पण ऐका, संस्कृत सोपं आहे का नाही? पण लोक सोंग करतात महाराज. एवढं सोपं नसतं महाराज. बुद्धिवान लोक फार आहेत या जगामध्ये. पण ऐका, लोक नको तिथं डोकं लावतात, नको तिथं बुद्धी लढवतात, नको तिथं बुद्धी लावतात. पण ऐका, कालिदासाच्या नगरीतले लोक खरोखरच त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीनं बोलत होते. मला वाटतं थोडं आपल्या भाषेमध्ये कळलं असं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. एका गावामध्ये एक तरुण पोरग डोक्यावर हांडा घेऊन पाणी वाहत होतं. पाणी वाहता वाहता सहज त्याचं लक्ष एका बंगल्याकडे गेलं आणि त्या बंगल्याच्या गॅलरीमध्ये एक सुंदर अशी तरुणी उभा होती. त्या तरुणीकडे त्यानं पाहिलं 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 आणि पाहतच राहिला.
त्या तरुणीला दया आली, तिनं विचार केला याला तर काहीतरी उत्तर दिलं पाहिजे, पण उत्तर द्यावं कसं? मग तिनं तिच्या पद्धतीनं त्याला उत्तर दिलं आणि सांगितलं, ए दुसऱ्या, तुझ्या तिसरीची अपेक्षा करतोय, ती 5ची 6वी असल्यामुळे तू 11वं जरी डोक्यावर घेऊन पाणी वाहिलं तरी तुला मी मिळणार नाही, जाय. दृष्टांत संपला. तुम्हाला कळाला का? नाही कळाला? नाही कळाला? ऐका आता. तिनं त्याला सांगितलं, ए दुसऱ्या, आपल्यात राशी किती आहेत? राशी 12 राशी आहेत. हा, 12 राशी आहेत. त्याच्यातली दुसरी रास आहे बघा, वृषभ. वृषभ म्हणजे काय? हा, आता हे पुढचं तुम्ही बोलत चला. तिनं काय सांगितलं, ए दुसऱ्या, बोला तुम्ही, ए दुसऱ्या असं. हा, डोकं लावा. महिला म्हणलं दुसरी रास काय आहे? वृषभ म्हणजे बैल. तिनं सांगितलं, ए दुसऱ्या, तुझ्या तिसरीची अपेक्षा करतोय ना, तिसरी रास आहे. तिसरी काय? मिथुन. मिथुन म्हणजे वासना. तुझ्या वासनेची अपेक्षा करतोय, ती 5ची 6वी आहे. 5वी रास आहे सिंह. सिंह म्हणजे राजा, ती राजाची कन्या आहे. त्यामुळे 11वी रास आहे कुंभ म्हणजे घडा. तू घडा घेऊन जरी आमच्या घरी पाणी वाहिलं तरी तुला मी मिळणार नाही, जाय. प्रश्न मिटला. याला म्हणतात प्रतिउत्पन्नमती.